साने गुरुजींचं खूप सुंदर एक वाक्य असं आहे की देणाऱ्याच्या देण्यामध्ये जर आनंद असेल, प्रेम असेल, तर घेणाराही आनंदी होतो, प्रेममय होतो. किती सुंदर वाक्य आहे ना. किती विचार करायला लावणारं वाक्य आहे. आपल्या नात्यांमध्ये आपली सतत तक्रार असते की मी इतकं करतोय, मी इतकं करतीये, मी इतकं देतोय, मी इतकं देतीये, तरीही काहीतरी राहून जातं. का आपल्याला इतकं सगळं देऊन सुद्धा अपूर्ण वाटतं? काहीतरी राहून गेलंय असं का वाटतं? कारण आपल्या देण्यामध्ये परत मिळण्याची अपेक्षा आहे. आपल्या देण्यामध्ये कशासाठी तरी देण्याची इच्छा आहे. आजपासून ते निस्वार्थी देणं सुरू करूया. आजपासून प्रेमाने भरलेलं देणं सुरू करूया आणि मग बघूया आपलं देणं परिपूर्ण होतंय का? मग त्या महागड्या वस्तू असू दे, काळजी असू दे, प्रेम असू दे आणि अजून काही असू दे. आजपासून देण्यासाठी देऊया, घेण्यासाठी नाही.